मुळात सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे ते इम्पिरिकल डाटा गोळा असेल तुमच्याकडे तर तुम्ही हे करू शकता. माननीय मुख्यमंत्री साहेब भारतामध्ये अजून कुठंच झालेलं नाही. आणि महाराष्ट्र राज्य तर रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे, सामाजिक समतेचं राज्य आहे. तुम्ही कशाला फूट पाडताय? आणि क्रिमिलेअरचं लावायचा प्रश्नच नाही शेड्यूल कास्टमध्ये. हा आमचा प्रश्न आहे. कसं लावणार क्रिमिनल तुम्ही? हा समूहाला आरक्षण दिलेले प्रतिनिधी म्हणून एका प्रतिनिधीला आरक्षण मिळतं, पूर्ण समाजाला ते आरक्षण मिळत नाही. पूर्ण कोणत्या समाजाला पूर्ण आरक्षण मिळत नाही. आरक्षण हे बाबासाहेबांनी निर्माण का केलं? त्या प्रतिनिधीला आरक्षण मिळालं पाहिजे. हे माझंच पहिलं मत आहे. लक्ष्मण हाकेंचा दर्जा जो आहे भाषणात तो कुठंतरी घसरताना दिसून येतो. मुळात लक्ष्मण हाके सुरुवातीला ज्यावेळेस ओबीसीचं ते एक समाजाची चळवळ उभा करत होते, आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल आदर वाटला. परंतु मध्यंतरी त्यांनी वाल्मिक कराडाची काहीतरी बाजू घेतली. त्यावेळेस मीच परभणीमध्ये बसलो होतो, आंदोलन करत होतो सोमनाथ सुरेंशीला न्याय द्यावं म्हणून. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं चुकीचं आहे, तुम्ही वाल्मिक कराडांची साईड घेणं चुकीचं. कोण आहे वाल्मिक कराड? जो आरोपी खून प्रकरणातील जातपात पाहू नका ना. वाल्मिक कराड आरोपी तो आरोपीच आहे. हे पहिलं मत आहे. त्यांनी ही एक चूक केली. नंतरच्या काळामध्ये त्यांनी जे विधान केलं की आमच्याकडे 11 मुलं आहेत आणि शाहू महाराजांचं ते उदाहरण देतात. मुळात लक्ष्मण हाकेंना लाज वाटली पाहिजे. मला हे शब्द बोलायचे नाही पण बोलतो. शाहू महाराजांनी चुलत भावांची मुलगी दिली असं म्हणतात, तेच म्हणतात. मग तुम्ही मुलीची का नाही भाषा केली? तुम्ही मनुस्मृतीची भाषा केली. मनुस्मृतीमध्ये पुरुष संस्कृती वापरली जाते, त्या मनुस्मृतीची लक्ष्मण हाके भाषा करतो. अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे लक्ष्मण हाकेच्या पोटात मनुस्मृती आहे असं माझं मत आहे आणि तोंडात फुले शाह आंबेडकर आहे. तुम्ही कृती करून दाखवा ना. ह्या चुका केल्या ना लक्ष्मण हाकेनी. आणि आज याच लक्ष्मण हाकेला छगन भुजबळ जवळ करत नाही. माननीय मंत्री साहेब कोणीच जवळ करत नाही. आणि भुजबळ साहेबांबद्दल तर आता विषय काढला सांगतो तुम्हाला. भुजबळ साहेबांना मी नेताच समजत नाही. कारण भुजबळ साहेब मंडल आयोगाच्या स्थापनेपासून तर लागू होईपर्यंत ते कुठंच नव्हते. त्यांनी 1992ला समता परिषद काढली. त्यांचा काही ओबीसी आंदोलनाशी संबंध नाही. उलट माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली हे आम्ही ठामपणे सांगतो. जे केलंय ते केलंय. तुम्ही विनाकारण उठायचं आणि परिस्थितीसाठी पवार साहेबांवर टीका करायची, सुप्रियाताईंवर टीका करायची. लक्ष्मण हाके माझ्या भागात, आम्ही स्वतः आटपाडीचं सांगली जिल्ह्यातील, माझ्यापासून त्यांचं गाव जवळ आहे. त्यांचं गाव मला वाटलं होतं हा व्यक्ती फुले शाह आंबेडकर विचाराचा असेल, शिवाजी महाराजांच्या विचाराचा असेल. परंतु आज त्याच व्यक्तीला बघा ना, बीडमध्ये मला वाटतं सभा भुजबळ साहेबांची होणार, त्यांचं बॅनर पण नाही. आज त्यांनीच नाव घेतलं होतं बारामतीमध्ये कोण कोण ओबीसी समाजासाठी आरक्षणासाठी लढले. आज त्या कोणाचंच त्यांचं बॅनरवर फोटो नाही. आणि माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांसुद्धा फोटो नाही लावत हे लोक. त्यांनी स्वतः त्यासाठी लढाई केलेली आहे. दलित चळवळीनं मोर्चे काढले, दलित पॅन्थरने मोर्चे काढलेले आहेत. आज हे सगळे विसरले ना. ओबीसी समाजाला समजून सांगतो मी की तुमचे नेते हे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्या बाबासाहेबांनी ओबीसी आरक्षणासाठी घटनेमध्ये 340 कलम आणलं, माननीय व्ही पी सिंग यांनी लागू केलं, हे नेते ओबीसी समाजाचे. परंतु लक्ष्मण हाकेला आणि गोपीचंद पडळकरला यांना विचाराची लढाई करायची नाही. हे मनुवादी विचारसरणीचे गुलाम आहेत, हे भाजपाचे गुलाम आहेत, हे RSSचे गुलाम आहेत. गोपीचंद पडळकर समाजाला नेतोय कुठं? मी धनगर समाजाला आणि ओबीसी समाजाला, सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी आपला विचाराचा शत्रू आहे, RSS शत्रू आहे. यांना आरक्षण व्यवस्था संपवायची आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, हाय ते आरक्षण संपवायचं आहे. गोपीचंद पडळकर उठसूट आपले मंत्रिपद मिळण्यासाठी जयंत पाटील साहेबांवर टीका करतात, शरद पवार साहेबांवर टीका करतात, सुप्रियाताईंवर टीका करतात. हे मंत्रिपद मिळण्यासाठी तुमचा बहुजनांना वापर करते भारतीय जनता पार्टी आणि फेकून देते. हे पहिलं बहुजन समाजाने समजलं पाहिजे. गोपीचंद पडळकरांना सांगतो, तुम्ही आटपाडीचे आहेत ना, मी पण आटपाडीचं आहे, पण माझी भाषा बघा, तुमच्यापेक्षा विचित्र मला बोलायला येतं. परंतु आपला समाज कुठे न्यायचा आपण हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि तुम्हाला साथ मिळती तुम्ही वाईट बोलून सुद्धा. गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट सांगतो, तुम्हाला आमदारकी मिळाली पण धनगर समाजाला काय मिळालं? काहीच नाही. अहो तुम्हाला मी इतिहास सांगतो, 1802ला हडपसरला लढाई झाली पेशव्याविरुद्ध होळकर, यशवंतराव होळकर. हा त्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला, वसईचा तह केला दुसरा बाजीराव पेशव्यांनी. हे का नाही समाजाला सांगत धनगर समाजाला की पेशव्यांनी विरोध केला? का नाही सांगत धनगर समाजाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो इतिहास समाज विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आसाईची लढाई झाली,
हेच पेशवे आणि इंग्रज एकत्र लढले आणि त्यावेळेस दुसऱ्या बाजूला शिंदे होळकर आणि भोसले होते. काय ना समाजाला इतिहास उठायचं आणि बहुजन नेत्यानं बोलायचं. अहो खरा इतिहास सांगा ना. तुमची होळकरांची आणि पेशव्यांचं युद्ध झाले सांगा ना समाजाला ओरडून. कुणी अन्याय केला सांगा ना आणि कोण नडलं. अहो यशवंतराव राजे होळकरांना आम्हाला अभिमान आहे. मल्हारराव होळकर यांच्यावर आम्हाला अभिमान आहे. अहिल्याबाई होळकर यांच्यावर आम्हाला अभिमान आहे. नुसतं अभिमान नाही, आम्ही त्यांच्या कृती काम करतो. अहो तुम्ही पेशव्याच्या जाऊन आता बोललो असतो लपून बसलाय जाऊन तुम्ही पेशव्याजवळ पेशव्याच्या पांघरुणामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.